आणि ही मोठी दृश्य संजय दिना पाटील खासदारांचं बंड झाल्यापासून पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर जात आहेत आणि संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। एक मोठा कार्यकर्त्यांचा जत्था घेऊन आता आतमध्ये चाललेले आहेत। तर नंदनवन निवासस्थानी आता संजय दिना पाटील हे दाखल झाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळते। नंदनवन मधली दृश्य आहेत। एक मोठा कार्यकर्त्यांचा जत्था घेऊन एक मोठं संख्याबळ घेऊन आता संजय दिना पाटील हे नंदनवन मध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। मनशीकडून जाणून घेऊया काय नेमकी ही दृश्य सांगतात। मनशी, संजय दिना पाटील हे आता नंदनवन मध्ये पोहोचल्याचं दिसतंय। संजय दिना पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह नंदनवन या ठिकाणी पोहोचलेत। पुन्हा एकदा आपण दृश्य दाखवूयात की किती मोठा ताफा आणि कार्यकर्त्यांची गर्दी बघा किती आहे। पोलीस आता या कार्यकर्त्यांना बाजूला जा अशी विनंती करतायत, कारण नंदनवन मध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। संजय दिना पाटील हे अगदी काही क्षणांपूर्वी या ठिकाणी आले। माध्यमकर्मींना त्यांनी अभिवादन सुद्धा केलेलं आहे। नंतर बोलतो अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। मात्र कार्यकर्त्यांची एक मोठी फौज घेऊन आणि मोठा ताफा घेऊन संजय दिना पाटील या ठिकाणी आले आणि नंदनवन या ठिकाणी पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात आपण माध्यमांशी बोलू असा इशारा सुद्धा त्यांनी केलेला आहे। 6 खासदारांची बैठक ही नंदनवनवरती सुरू आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे आता नंदनवनच्या बैठकीत या खासदारांना काय कानमंत्र देतात, कारण नव्याने ठाकरेंचे हे खासदार फुटून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतायत। यापूर्वी सुद्धा पक्षाची मोठी फूट ही उद्धव ठाकरेंनी बघितलेली आहे। मात्र आताची लोकसभा निवडणुकीनंतरची ही 6 खासदारांची फूट ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। या फुटीनंतर काही राजकीय आणि कायदेशीर पेच प्रसंग हे सुद्धा तयार होऊ शकतात। त्याच्यामुळे या पेच प्रसंगातून कशा पद्धतीने मार्ग काढायचा आहे या संदर्भात एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील। 6 खासदारांचा हा गट कसा स्थापन करायचा, त्याचा कोणी चेहरा असणार का, या संदर्भात सुद्धा चर्चा होतील। आणि अर्थातच ज्यांच्यावरती सगळ्यांच्या नजरा आहेत, ज्याच्यावर आपलं पूर्ण लक्ष आहे, ती म्हणजे वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पार पडणारी पत्रकार परिषद। या पत्रकार परिषदेत नेमके कोणते मुद्दे ठेवायचे आहेत, आरोपांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आहे, ऑपरेशन टायगरचे पुढचे पार्ट्स, पुढचे भाग, पुढचे अंक येणार का, या संदर्भातले कुठले खुलासे करायचे आहेत का, या संदर्भातली सगळी चर्चा सध्याच्या घडीला नंदनवन या ठिकाणी सुरू आहे। दुसऱ्या बाजूला सध्याची जी मुंबईतली राजकीय घडामोड आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे, कारण एका बाजूला उद्धव ठाकरे आपल्या आमदारांची बैठक घेतात, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंकडून फुटलेले खासदार त्यांची एकनाथ शिंदे नंदनवन या ठिकाणी बैठक घेतात। त्याच्यामुळे बैठकांचं सत्र आटोपल्यानंतर जी काही प्रेस कॉन्फरन्स होणार आहे वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी, जसं मगाशी आपल्या प्रतिनिधी आपले सहकारी गोविंद तुपे यांनी सांगितलं होतं की अवघं काही मीटरचं अंतर आहे वायबी चव्हाण सेंटर ते शिवालय आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच संपूर्ण आज राजकीय दृष्ट्या पोलिसांचा बंदोबस्त अतिशय चोख असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे। आता सुद्धा ज्यावेळेस नंदनवन या ठिकाणी संजय दिना पाटील यांचे समर्थक आले, स्वतः संजय दिना पाटील आले, तेव्हा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता। अगदी ज्या ठिकाणी उभं राहून मी वार्तांकन करते आहे माझ्या आजूबाजूला पण तुम्ही बघाल की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, अक्षरशः साखळी करून उभे आहेत वार्ताहरांच्या बाजूला सुद्धा पोलीस। त्यामुळे एकंदरीतच राजकीय दृष्ट्या ही महत्त्वाची घडामोड आहे। अतिशय संवेदनशील पद्धतीने अशा पद्धतीच्या घडामोडी या घडत असतात, त्याच्यामुळे याला हाताळणं फार गरजेचं आहे। आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संपूर्ण काळजी घेतली गेलेली आहे की कुठेही चूक घडू नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। अगदी बिनधोकपणे या सगळ्या खासदारांचा प्रवेश, पक्षप्रवेश हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत व्हावा, त्यानंतरची पत्रकार परिषद पार पडावी, याकरता दिल्ली ते मुंबई आणि मुंबई विमानतळ ते नंदनवन अशा पद्धतीचा जो प्रवास झालेला आहे तो देखील आपण बघितला की किती काळजी घेऊन। सध्याची काही दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छिते की नंदनवन या निवासस्थानी जसं मी मगाशी सांगितलं की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। संजय दिना पाटील हे आता काही वेळापूर्वी या ठिकाणी पुन्हा एकदा येऊन गेले। यापूर्वी ओमराजे निंबाळकर हे या ठिकाणी दाखल झालेले होते। सगळ्यात शेवटी खरं तर ओमराजे निंबाळकर हे या ठिकाणी आलेले होते आणि ओमराजे निंबाळकर या नावाभोवतीच खरं तर गेल्या काही दिवसांपासून ही सगळी राजकीय चर्चा फिरत होती। ओमराजे निंबाळकर आपली भूमिका बदलणार का, पवनराजे निंबाळकर यांच्या खटल्यात जो निर्णय लागला त्याच्यानंतर आपली भूमिका बदलणार का, अशा पद्धतीच्या देखील चर्चा होत्या। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा निंबाळकरांना संपर्क करण्याचे केले जात आहेत अशा देखील बातम्या होत्या। मात्र अखेरीस आता ऑपरेशन टायगर हे सुफळ संपूर्ण होते। ऑपरेशन टायगरची समाप्ती आज पक्षप्रवेशाने होते, त्याच्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समधनं इतरही उत्तर मिळतील। मात्र सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे एकनाथ शिंदेंना जो विचारला जाऊ शकतो तो म्हणजे ऑपरेशन टायगर